मिलिंद नार्वेकर आमचे जे आमदार आहेत त्यांची पण एजन्सी भाडाच करते, त्यामुळे आता ते न केल्यामुळे आम्हाला हे करावं लागतंय. कारण असलमला कोण विचारणार नाही हिंदू लोक काय करत नाही म्हणून, आम्हाला लोक विचारत आहेत पण त्याला असं करायचं. आमचा सण आता आला, एक मिनिट हा, गेली 4 वर्षातला गाळ नाही काढला, सगळे स्ट्रक्चर आतमध्ये आहेत गणपतीची. परवाच्या मिटिंगला आमची पीस आउट ह्याला मिटिंग झाली परळला, तिथे आम्ही हा गाळ काढण्याचं परत ठरवून घेतलं. म्हणजे ह्यांचं दुर्लक्ष आहे. आणि इथे जे माथाडी कोणते आहेत त्यांचे मुस्लिम लोक ते हे तेवढं तोडणार हिंदूंचं गणेश विसर्जन. शेवटी याला सण स्वरूप असं आमची इच्छा नाहीये देण्याचं, पण ते मुद्दाम करतात. कोणतरी शाबीर म्हणून आता कोणतरी आले हे तोडायला, मग आम्ही सगळं उभे राहू का इथे. आपल्याला पण हा जो उत्सव आहे ना, हा आपल्याला लोकांना आनंद द्यायचा आहे. बरोबर, भांडण करून नाही पाहिजे, त्याला अर्थ नाही त्या गोष्टीला. मी तुला सांगतो म्हणून काय म्हणजे असलमला बोलूया, असलमला पण सांगूया बाबा हे आहे ना, ह्याच्यामध्ये राजकारण करू नका. राजकारणात पडेकर असतं. आता काल बोलणार 10 दिवस बोलणं चालू आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट तो तोडतोय. ये तुम्ही माझ्या त्याला सांगा ना अनुभव, ते आपण त्याला सांगूया ना बाबा काय पण असंच भावला होता. बोलल्यानंतर तुम्ही क्रॉस केल्यानंतर आता कसं बोलू नाही, त्याला सांगू ना. आता सांग, आता गणपतीला राहिले किती दिवस, काम चालू आहे, काम थांबणार नाही साहेब. लोकांना आता आमदार जरी आला, खासदार जरी आला, आपलं काम थांबणार नाही. कारण की आपल्याकडे वर्क ऑर्डर आहे, आपल्याला रिसर पूर्ण ऑर्डर दिलेली आहे, त्यांना दिलेली नाही. दिले ना ऑर्डर तुला, तर आपण बनवून नाही करा. फक्त आपल्याला काय माहिती आहे, या लोकांना हे करण्याचं आपल्याला आपसात भांडण नाही करायचं. कंप्लेंट देऊ शकतो का बाबा अधिकाऱ्यांनी येऊन मला उत्तर द्या. महाराजच्या अधिकारी तो कायदा दाखवू शकतो. हालत खस्ता है यार. फोटो काढले कालचे व्हिडिओ फोटो कालचे माणसं आलेले, आजच्या माणसं आलेले ते झालं घ्यावं लागतं. अच्छा आम्ही इथे काय रस्ता आतमध्ये बसतो आणि तुम्हाला पण त्रास देणार आहे. मला एक फक्त 100% तुम्हाला एक फक्त सांगतो, तिथे बसा तुला मला आवडू शकतो. त्याचा इतिहास ऐकून घ्या. पोलीस स्टेशन बसलं फार चांगलं. नेमकं प्रकरण काय? हा शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद नाही आहे. प्रथमतः विषय असा झालेला आहे की आदरणीय आमचे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर साहेब यांच्या MLC फंडातनं भुजाळे तलावासाठी चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात फंड आलेला आहे. त्याच्या काही NOCसाठी काम थांबलेलं, आता त्या NOCs प्राप्त झालेल्या व कामाची गती धरलेली आहे. कारण की गेले 2-3 वर्ष जवळजवळ काही भुजाळे तलावाचं तुम्ही अगर बघाल परिस्थिती खूप बिकट आहे. त्यांची वॉल कंपाऊंडची फेन्सिंग झाली, ती पूर्ण नवीनरित्या पूर्ण गेटचं काम चालू होतं. काही गैरसमज झाले आहे, त्याच्यामध्ये कोणी म्हाडाचा अधिकारी आला आहे आणि त्याने आज जो गेटचा पिलर जो बांधण्यात आला होता, त्या गेटचा पिलर हा तोडण्याकरता आला होता तो. तर ते आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी मिळून ते थांबवलेलं आहे. ते थांबवून आता आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे म्हणून आमचे विभाग प्रमुख संतोष राणे साहेब, आमचे विभाग समन्वयक अशोक पटेलजी, आमचे विधानसभा प्रमुख कैलाश खनसेजी आणि आमची सगळी शिवसेनेची टीम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहोत की या अधिकाऱ्यावर ज्याच्याकडे कोणत्याही गव्हर्नमेंट अधिकारी अगर तोडण्याकरता येत असेल त्याला प्रथमतः तर BMCला सूचित करून BMCचा अधिकारी घेऊन पोलीस बंदोबस्त घेऊन काही अगर इलिगल ॲक्टिव्हिटी असेल तर ही कोणती इलिगल ॲक्टिव्हिटी नाही, ही शासनाच्या परवानगीने सुशोभीकरणाचं काम चालू आहे. आणि हे काम कोणाचं आहे? हे जनहिताचं काम आहे. हे लोकांचं कामाचं नुकसान एक अधिकाऱ्याने केलेलं आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याकरता आम्ही लोक आज मालाड पोलीस स्टेशनमध्ये आलो. कारण की गेले 4-5 दिवस सतत या विषयावर चर्चा होत होती, पण आज अचानक
काम जिथे सुरू होतं त्या कामाच्या इथे येऊन कोणीतरी कामं थांबवून आणि एका माडाच्या अधिकाऱ्याला घेऊन आज हे तोडण्यात आलंय. म्हणजे तोडण्यात म्हणजे अर्ध तोडलंय आणि तेवढ्यात आमच्या शिवसैनिक तिकडे पोचल्यामुळे ते काम आम्ही थांबवलं आणि काम थांबून आमचं जे कामाचं कंपाऊंड वॉलचं आहे ते आम्ही चालू ठेवलेलं आहे. पण आता तुमची असा काय वाद झाला की जेणेकरून पोलीस स्टेशन पर्यंत तुम्हाला यावं लागलं? दुसरी या तलावाचा इतिहास हा खूप जुना आहे आणि गेले 3.5-4 वर्ष झाले या तलाव याच्यावर कोणीही लक्ष दिलेलं नाही. 2020ची ऑर्डर हे स्थानिक आमदाराकडे असल्यामुळे त्यांनी गेले 2020 पासून काय काम केलं हे जनतेला माहिती आहे. आणि 2025 मध्ये आम्हाला गेल्या 7व्या महिन्यात 17 तारखेला आमच्याकडे NOC कॉपी आली आणि 17 तारखेला NOC आल्यानंतर आमच्या हातात पोहोचेपर्यंत 25 तारीख झाली आणि आज आपण 10 तारखेच्या ह्याच्यात आहे उभे. या 10 तारखेपर्यंत आपण तिथे काम सुरू केलंय. मोठ्या प्रमाणात काम सुरू झाल्यानंतर लोकांना माहीत पडलं आणि कुठेतरी याच्यात राजकीय वळण मी आणत नाही, कारण की कालच माझे स्थानिक आमदार यांच्याशी बोलणं झालेलं की आपला हा वाद म्हणजे नार्वेकरांची पण त्यांचं बोलणं झालं होतं की हा आपला वाद नाही आहे. हा जे काय आपसामध्ये आपण बसून तुमचंही नाव लागलं पाहिजे. मिलिंदजी बोलले मला काही इकडे पुढे लढायचं नाही आहे, तुम्ही लढा, तुमचं काम करा, पण मी या राजकारणात जाणार नाही. जरी मी पदाधिकारी असला तरी मला एकच बोलायचं आहे की गेले 3.5 वर्ष इकडल्या जनतेला जे त्रास सहन झाला आहे. पहिलं सार्वजनिक गणपती असेल, घरगुती गणपती असेल, हा घरगुती गणपती इकडे विसर्जन थाटात माटात व्हायचा आणि 7,000 गणपतीची नोंद व्हायची, 7,000 घराची गणपतीची नोंद व्हायची. आता जे जाऊन कुठेतरी 2,500 मध्ये आलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण आजूबाजूला आज गणपतीचा सण उत्सव हा वाढत चाललेला आहे. प्रत्येक जण आपल्या घरात गणपती आणतोय, इको फ्रेंडली. आता आपल्याला शासनाने हे केलेलं तर इको फ्रेंडली आणतोय. तर आजूबाजूचे जे परिसरमधले लोक आहेत त्याच्यात आपल्याला यायला पाहिजे, म्हणून आपण हे नार्वेकर साहेबांचा फंड वापरून लवकरात लवकर हे काम कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केलेला. आणि राहिलं काम करायला इतर भरपूर काय आहे, पण मला एवढं सांगायचं गेले 3.5 वर्ष झाले, मग त्याच्यातला विसर्जन झालेला गाळ हा का अजून काढण्यात ना का नाही आला? 3.5 वर्षात एवढंच जर तुम्हाला स्टंटबाजी करायची होती मग त्याच्यावर लक्ष द्यायचं होतं. तुम्ही त्याच्यावर एकानेही लक्ष दिलेलं नाही. आणि आमचे इकडले सुपुत्र म्हणजे मालाडचे सुपुत्र मिलिंदजी नार्वेकर साहेब यांना निश्चित जसं कानात आल्यानंतर पहिला फंड हा त्यांनी भुजाल्या तलावाला दिला आहे आणि त्याचं काम मोठ्या जोशात सुरू झालेलं आहे. आणि याचं नोंद घेतल्यानंतर विरोधक असतील या आमच्या संगतीतले पण असतील त्यांना धाकधूक वाढली असेल, त्याच्यासाठी हा कुठेतरी कट रचण्याचं काम झालेलं आहे. पण मी तुमच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या गणपतीमध्ये म्हणजे आम्ही तर काम सुरू केलेलं आहे. अर्ध काम आम्ही म्हणजे एक गेटचं काम पूर्ण होणार आहे, वॉलचं पण बॉर्डरचं काम होणार आहे. पण याच्या पुढचं गणपती येईपर्यंत हा तलाव हा एकदम देखणी तलाव म्हणजे मालाडकरांना एक अभिमान वाटेल की बाबा हे काम काय कोणतरी केलंय. आम्ही काय श्रेय घ्यायला येत नाही. उद्धव साहेबांचं एक स्लोगन आहे, आम्ही जेव्हा कुठलं काम हाती घेतो तर करून दाखवतो. तर हे आम्ही करून दाखवतोय, याचं सिद्ध होईल येत्या 10 दिवसात, कारण की आम्ही काम पूर्ण करणार आहे. तो असं कुठेच लेखी दिलेलं नाही आहे हा गेट त्यांनी बनावा, हा गेट त्यांनी बनावा. टेक्निकल जर तुम्हाला याच्यात डीपली जायचं असेल तर मी तुम्हाला एक तुमच्या माध्यमातून तुम्ही एक याच्यातनं टेक्निकल विषयामध्ये जावा, ज्याच्यात तुम्हाला माहीत पडेल की कोणाला किती फंड पास झालाय आणि त्या फंडामधून कोण किती काम करू शकतो. कारण की कसं आहे, एकाने काम करून जनतेचं हाल तर व्हायला पाहिजे ना. आमचं मत काय आहे की जनतेला सुविधा व्हायला पाहिजे. हा आमचा पैसा नाही आहे, हा गव्हर्नमेंटचा पैसा आहे, जनतेचा पैसा आहे, जनतेच्या उपयोगी व्हायला पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि याच्या पुढे प्रयत्न करत राहिले. हमको श्रेय लेना नहीं है, हमको नाम की कोई पड़ी नहीं है, हमारा नाम लगे इसके लिए हम लोग लड़ रहे नहीं हैं. मैं वापस बोल रहा हूँ, वहाँ आप वहाँ पर जाएंगे तो 2025 यानी 17 तारीख 7वें महीने में हमको ऑर्डर मिला है काम करने का. काम शुरू होके 10 दिन हो रहा है, हमने एक भी बैनरबाजी नहीं की. हमारे यहाँ ऐसे बहुत जन है चमकने वाले जो पहले बैनरबाजी करते हैं और उसके बाद काम चालू करते हैं. 2-2 साल काम चालू नहीं हुआ, ऐसे मैं लिस्ट देता हूँ, उसने काम चालू करे. मैं आपके माध्यम से बोलता हूँ, बस इतना ही बोलना है. आप खुल के नहीं नाम क्यों नहीं ले रहे? आप कौन है? मैं किसी का नाम नहीं लूंगा. सुनो, इधर सब राजनीति वाले हैं,
मैं किसी को नाम नहीं लेना है, जिसने आज ये प्रयत्न किया है उनको ये प्रयत्न से, जिसने कल हमारी इतनी अच्छी बातचीत होने के बाद भी आज ये चीज़ हुई है, तो उन्होंने उसके अगर उनके ऑर्डर से नहीं हुई है तो फिर लोग अगर ये सोच रहे रहेंगे कि इनके ऑर्डर से नहीं हुई है तो उन्होंने आत्मचिंतन करना चाहिए कि भाई मेरे इधर क्या चल रहा है वो उसने सोचना चाहिए। पुलिस ने क्या सख्त कार्रवाई होगी। लॉ एंड ऑर्डर का विषय है तो लॉ एंड ऑर्डर जो भी, मेरे लिए भी कायदा है, आज कोई भी कायदा तोड़ेगा उसके ऊपर कार्रवाई 100% होगी।